त्यांना ना पपईची चट लयच लागली या. अरे गेलो तिकडे गेलो. ये रे इकडे ये. बसलो तो घाबरण पळाला. ते पपई पिकले काय तो बघू किलो असतो. एवढी जबरदस्त थंडी असा ना आज. बापरे 4-5 दिवस एवढी गार गार अशी थंडी पडलेली आहे. तरी मी स्वेटर घालीत नाही असे. तो अजून पक्षी थंय बसलो असा. हय हो बघा हय. माझा हात माका जमत नाही दाखवू. माझ्या बोटाकडे बघा कसं बघता बघा. पपई खावाय सवय झाली त्याच्या ठेवची नाही. ते फळशा पडतले खाई ना. म्हणजे एवढी झाडा जपायची नाही ह्यांका खाऊक द्यायचा. तरी सकाळचे 7:45 वाजले असत. अजून आई बाबा झोपलेलीच असत. आम्ही उठलो चहा वगैरे पिलो आणि हे मागच्या बाजू केले ना तर त्यांना तो धनेश पक्षी दिसलो. माका म्हणाले पटकन मोबाईल घे आणि ये म्हणून. तर म्हटलं धावत इलय. आणि एवढी छान थंडी पडली आहे ना. अशीच पडाक होई रोज थंडी. म्हणजे थंडी म्हणजे हेल्दी वातावरण. त्या धनेश पक्षासाठी मी बाहेर गेले. बाकीचं व्लॉग आपण नंतर बघूया. नमस्कार, मी अमिता. सगळ्यांचं मनापासून स्वागत माझ्या या नवीन व्लॉगमध्ये. आणि संध्याकाळी मग काका त्या दिवशी सगळी अळी वगैरे करून गेले. अगदी संध्याकाळी 5 वाजताच गेले. सगळ्याच्या सगळ्या आमच्याकडे एकूण 9 माड असत. 9 माडांका ते सकाळी 8:30 ते 5 या वेळेत त्यांनी काम केल्याने आणि इतक्या सुंदर काम केल्याने तिकडचा रानबिन पण काढले. मागच्या बाजूक आमची चूल असा ना पाणी तापवसाठी. तर त्या चुलीत आम्ही ते हे घालतो माडाचे जे पाती असतात ना ते घालतो सुकलेले की व्यवस्थित ती आग पेटता. ही बघा मागच्या बाजूक आमची लाकडा पण असत. ही बघा ह्या खोपीत आम्ही लाकडा करून ठेवतो. कारण आमची झाडा भरपूर असतात आणि ती झाडांची जी काय लाकडा वगैरे असतात ना ती फुकट जातात. झावळा वगैरे ती फुकट जातात. मग आम्ही हे करतो चुलीत आग करतो आणि पाणी तापवतो. थोडंसं वेळ होता पण बरा पडता. आणि आपल्या असत ना लाकडा वगैरे मग काय कशा. तर आपण गावात राहिलेल्याचा ह्यो एक फायदो असता. आणि आमका गावच आवडता. आमका नाही आवडत काहीतरी मुंबई शहरात अजिबात आमका राहावाक आवडत नाही. तर तुमका मी दाखवतय अळी कशी छानपैकी केलेली असत काकानी. ती मस्त किती सुंदर आणि सुबक केल्याने या बघा ही अळी मस्तपैकी. त्या दिवशी मी शूट करत होते ना त्यावेळी ह्या माडातला ते अळा करत होते. हे सुद्धा माड मस्त अळी केल्याने. आता सावली मध्ये सावली पडली आहे ना त्यामुळे असा नीट तुमका दिसता की नाही माका माहिती नाही. पण खूप छान केल्याने असा बघा ह्याने. आणि ही बघा ती माडाची जी पाती होते ना झावळांचे पाती ते हे सगळे. आणि ही लाकडा त्यांका सांगितलेलं तोडून ठेवा म्हणून. ती सुद्धा मस्त तोडून ठेवल्याने. आणि आमचे छोटे माड दाखवते तुमका. छोट्या माडांचे पण छान अळी करून ठेवल्याने त्यांनी बघा मस्त. माझो पाठराखो दादू किंवा चिमण किंवा काळू म्हणजे आमचा परी कोणी माझ्या मागून येऊक नाही असत. कारण घरात मासे आणलेले असत. नाही तर यांना होती पाठसून माझ्या. त्या दिवशी मी तुमका म्हटलेलं आहे ना हळदीची पानं त्यांनी छान बांधून ठेवल्याने आणि मस्त अळा केल्याने. त्याच्यात पाणी ते घालत होते हे असं. आणि त्या दिवशी दादू हय बसलेलो. आमच्या विहिरीतलं पाणी बघा. ही आमची बावडी. तर अशा पद्धतीने आमचा काम मस्तपैकी झालेला असा.
फक्त ह्यो पालो पाचोळो वगैरे असा ना, म्हणजे ह्यो पतेरो पडलेलो जो असा, मालवणी भाषेतलो शब्द पतेरो, तर ह्यो पतेरो पडलो तो फक्त आपणाक आता व्यवस्थित म्हणजे आपणाक म्हणजे आमका तो व्यवस्थित झाडून घेतलो ना की मग 4-5 महिने बघूक नको की परत पालो पाचोळो पडलो की परत उचलायचो. हे आमचं वर्षभर काम चालूच असतं. 1-1.5 महिन्यानंतर पालो पाचोळो उचलण्याचं. आता काय माडांक अळीबीळ झालेली असं तर आता पाणी घालूक सुरुवात करतलो आम्ही. ह्या पण इकडचा पण त्यांनी छान साफसूफ केलाय. मी इकड हे रान होता हिरव्या हिरव्या सगळा वाढलेला, तर मस्त त्यांनी साफसूफ करून टाकल्याने. तर संतोषनी लावल्याने फणसाचं झाड या आणि छान मस्त तयार झाला बघा. या झाड फणसाचं झाड असं या. तर ह्या सगळा आमचा परिसर असा इकडचं सगळं ह्यो एकत्रित म्हणजे काका भाऊ वगैरे असा एक पूर्ण शेती असा आमच्या इकडे. हा आणि एक गोष्ट तुमका सांगूची राहिली, आंब्याचा कलम तयार केलेला असा आणि त्या संतोषनी केल्याने असा YouTube वर बघून. तर तुमका दाखवतोय मी. झाड आंब्याचा आणि हा चिव्याच्या काठी पण त्यांनी लावल्याने असं, ते पण मस्त येईल असं. आणि दुसरा काय माहिती आहे, माझ्या मागे बघतास ना तुम्ही, हे मागचं दिसता ना, मागचा जो परिसर दिसता त्या परिसरात ना माझ्या बाबांनी भरपूर काटिये लावलेल्यानी चिव्याचे, मस्त काटिये लावलेले चिव्याचे आणि ते तयार पण खूप छान झालेले. आम्ही दरवर्षी म्हणजे बाबा आमचे खत घालायचे, भर घालायचे आणि त्याच्यात काय झालं माहिती असा, ते चिव्या म्हणजे बाबांका तब्येत बिघडाक लागली आणि त्यांचं तिकडे दुर्लक्ष झालं. त्याबरोबर चोरीक गेले आणि सगळे थैले काटिये की नाही तोडून तोडून कोणी कोणी चोरून चोरून ते सगळे काटिये आता नाहीशी करून टाकलेले असत. केवढे मोठे बेटी होते, मस्तच्या मस्त एकदम सुंदर बेटी होते आणि छान तयार झालेले होते ते चिव्याचे बेटी आणि सगळेच्या सगळे ते बेटी नामशेष होई दिलेले असत. काही ठिकाणी तुरळक ठिकाणी असत नाही असं नाही, पण ती पण म्हणजे काटिये कधी तोडतात आणि काय करतात त्याच समजत नाही लोका. आणि एवढी झुडपा वाढली आहेत ना, थंय स्वतः रोज साफसूफ करून घेणार. बाबा दरवर्षी घ्यायचे सगळं आता साफसूफ करून, आमका काही शक्य नाही तर साफसूफ करून घेणार आणि त्यांच्या त्या बाजून ती साफसूफ करतात ती लोका आणि चालता काटिये चोरण्याचं काम 1-1, 2-2 असा. मग म्हणून त्यातलीच काठी ही संतोषनी लावून घेतली आणि मग त्यातली चिव्याची काठी एक लावल्याने त्यांनी. मग आता 4-5 तयार झालेले असत ते आमच्या कंपाऊंडमध्ये असा. ह्या त्यांना आता काय झेपत नाही, चलाक फिराक झेपत नाही म्हटल्यानंतर इतर माणसांनी म्हणजे चोर कंपनीने काय आपले गोष्टी करूक होय ते सुरुवात केल्याने म्हणजे काटिये चोरायचे, तिचा वापर करून घ्यायचो, हे सगळे आता ह्या 5 ते 6 वर्षांमध्ये की नाही त्या काटियांकडे दुर्लक्ष झालो आणि ते काटिये लोकांनी हडप करूक सुरुवात केल्याने. असं असतं, माणूस जाग्यावर बसलो की त्याचा सगळा हे संपता. ज्यावेळी आमचे बाबा व्यवस्थित होते ना, चालते फिरते, त्यावेळी कोणाकाही हे गोष्टी करणं शक्य नव्हतं. कारण बाबांचं एवढी वचक होती ना आमच्या बाबांची, काय बघूक नको. जरा जरी बाबांका आवाज येलो ना काठी तोडण्या बिडण्याचो की लगेच जाऊन विचारायचे. संतोष आता माशाची आमटी करतले स्वतः आणि मी त्याच्यानंतर मी आई बाबांचा सगळा हे करतलंय, आंघोळी पांघोळी असत आणि नंतर माझी आंघोळ. कुकर वगैरे लावून झालेलो असा. माशाची आमटी आणि फ्राय करतले का मला माहिती नाही, पण त्यांनी घेतलेली आहे जबाबदारी सगळी माशाची काय असत ती. मी माझा काम करतले, ते जेवणाचं काम करतले. हे बाजारात गेलेले आज आणि त्याने भाजी घेऊन गेले असत. आता सध्या ना छान भाजी मिळता बाजारात एकदम फ्रेश, कारण थंडीचं सीझन चालू असा आणि आज काल भरपूर थंडी होती, एकदम गारठो पडलेलो असा पूर्ण इकडे. तुमच्या तिकडे कसं काय वातावरण असं तर मला नक्की सांगा मेसेज करून, म्हणजे कमेंट्स करून. तर ही बघा, ही भाजी इल्याबरोबर सुपात ह्यानी काढून ठेवल्यानी. तर ह्याच्यामध्ये बघा कोथिंबीर असा, किती छान आहे बघा कोथिंबीर. कशी हो कोथिंबीर ही? 30 रुपये पेंडी. आणि ही मेथी, मस्त मेथी असा, कोवळी कोवळी छानपैकी, आणि कोथिंबीर पण मस्त कोवळी असा.
आणि काय आणलास बघूया. हल्ली मी बाजारात जाते, मला काय माहिती नाही कसे काय काय रेट झाले असते. बापरे. गाजर, गाजर पण 30 रुपये, म्हणजे 10 रुपयाने एक झाला गाजर आता. फ्लॉवर, आमच्याकडे फ्लॉवरची म्हणजे बऱ्याच वेळा असतात. अरे बापरे, ह्या पण दिसता की काय? मी तुमका सांगूक विसरले, मग तीच आणूचा होतास. माका काय माहिती भाऊकडे इतकी महाग असा, मला नाही म्हटलं. नाही पण माल त्यांच्याकडचं चांगलं असता. तर ह्यो दुधी असा. एक दिवशी मी दुधीच्या ह्याच्यावरती पण एक छानसं व्लॉग बनवेन. आम्ही दुधी सारखं सारखं खातो कारण त्याच्यात खरोखर चांगले गुण असतात. तुम्ही पण दुधी खात चला. जरी आवडत नसलो ना तरी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये घालून तो खालास तरी चालता, नाहीतर सरळ आपण. आणि काय काय नाही, पिशवीत एवढाच. ओके. तर मंडळी, आजचं व्लॉग तुमका आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा जाता जाता सबस्क्राईब पण करा. तुम्ही व्ह्यूज मका देतास, म्हणजे बरीच जण लोक माझे व्हिडिओ बघतात, कमेंट सुद्धा देतात, पण सबस्क्राईब का करत नाही. प्लीज सबस्क्राईब करा सगळ्यांनी, कारण सबस्क्राईब केल्यास तुम्ही माझ्या चॅनेलचे सदस्य होशाल.